नमस्कार, कसे आहात सगळे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार आणि आम्ही चाललो आहे झूला. एक पार्क आहे, सगळं प्राणी वगैरे आहेत. ते आम्हाला खूप दिवस झालं बघायचं होतं, पण काही ना काही कारणामुळे आमचं होत नव्हतं विकेंडला जाणं. आता ह्या रविवारी आम्ही ठरवलं की जायचं आहे म्हणून. आता झालं सगळं आवरून, आता निघणार आहे. आज वातावरण जरा चांगलं झालं आहे, कारण 2-3 दिवस झालं संध्याकाळी रोज पाऊस पडत होता. आज जरा नॉर्मल वातावरण आहे, थोडं गार आहे, पण ठीक आहे. चला, जास्त उंच नदीपासून जाणार आहे आपण तिथे सेंटू. आता आम्ही इथं निम्म्यात आलोय. अजून 14 मिनिट आहे मॅपवर. आणि इथं गाडीतच माझा नाश्ता चालू आहे, सँडविच खाणं, कारण घरी काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळं आता आम्ही सेंट लुईस सिटीमध्ये पोहोचलोय आणि आता आम्ही बघायला जाणार आहे गेटवे ऑफ आर्च. अजून किती मिनिट आहे? अजून 8 मिनिटं आहे. अजून 8 मिनिट. इथं आले ना सेंट लुईस सिटीमध्ये एकदम हैदराबादला आल्यासारखं वाटतंय. अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग, हे अमेरिका वाटतच नाहीये. इथं आलं की हैदराबाद वाटतंय मला. हायटेक सिटीमध्ये आल्यासारखं पोहोचलोय. पण आम्ही शोधतोय पार्किंग. पहिल्यांदा आल्यामुळे तर काही पार्किंग दिसत नाही आम्हाला कुठे. इथून जाऊ का? चला, इथेच बघितलं होतं. गाडी तर पार्क केली. खूप वेळ झाला आम्ही पार्किंग शोधत होतो, पण फायनली आम्हाला भेटली. आता आम्ही पार्कमध्ये आलोय. ऍक्च्युली आपल्याला वाटलं की तिथून लिफ्ट आहे जायला, पण म्युझियम आहे आणि त्याच्या खालून अंडरग्राऊंड रस्ता तिथपर्यंत जायला आणि मग तिथून लिफ्ट आहे. पण मला हे माहितच नव्हतं की आपल्याला ह्याच्यात जायचं. मला वाटलं हे फक्त लांबून बघायचंय. वर जायचं टॉपला. वर जायचं टॉपला? बापरे. चला, आम्हाला सापडला ह्याचा रस्ता. कुठून जायचं आहे? तर इथून खाली जायचंय. खालून रस्ता आहे त्याला, तिथं वर टॉपला जाण्यासाठी. चला, किट सेंटर. पण आम्ही ऑलरेडी ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं. आता डायरेक्टच जायचं आहे. तिकीटचं सेंटर तिथं झालं आणि तिथं चेकिंग लाईन आहे सगळी. आमचं चेकिंग पण झालं. मला एअरपोर्टला आल्यासारखं फील यायला लागलाय. चेकिंग वगैरे झालं सगळं ना. हो, हे नंतर बघूया आपण. चल, बोर्डिंग पास दिलाय ग्रीन टॉवर. चलो, लिफ्ट मध्ये नेणार आहेत ते. किती छोटी लिफ्ट आहे पण ही. हा ना, आतून असेल ना मोठी. उघडल्यावर कळेल आता. अशा सगळ्या लिफ्ट आहे तिथं, त्यातून जायचंय आता. आता आम्ही लिफ्ट पासून उतरलोय. बापरे, आम्ही त्या आर्चच्या आत आलोय. बापरे, कसलं उंच आहे. किती उंचावर आहे आपण. स्टेडियम आहे, किती मोठं आहे ना. आपण मगाशी तिथं गेलो होतो, ते व्हाईट दिसतंय तिथं. ते समोरचं व्हाईट दिसतंय ते. तिथं गेलतो ते गार्डन आणि तिथून चालत आलो. त्या साईडला इलिनॉय स्टेट आहे आणि त्या साईडला मिझोरी स्टेट आहे आणि बरोबर एकदम मधोमध आहे. मोठं आहे हे. 630 फूट वर आलोय आणि 2च मिनिटं वेळ मिळाला तर आम्हाला बोलवायला लागले. चला चला. आहे लिफ्ट आणि ह्याच्यात 5 लोक बसण्यासारखी जागा आहे. बसायचं आहे ना. स्पीडने चालले बाहेर आणि असे बसले निवांत. काय बाहेर आलो आता आम्ही. हे असं आहे. ओ माय गॉड, ह्याच्या वर गेलेलो आम्ही. चला, आपण एवढ्यावर गेलेलो. हो, एवढ्या वर गेलेलो. निम्म्यात गेलेलो आपण. वर गेलतो बरोबर मध्ये. सेम नदीचं पुराचं पाणी असल्यासारखं वाहतंय पाणी फास्ट. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या. अरे, ही काय चंद्रभागा नदी आहे काय? ओ माय गॉड, हे बघा. हे चले, माझंही म्हणाला दादा. चल चल चल. ह्या आर्चवर
सगळीकडे नावं टाकलेत. एक गोष्ट कळली की कुठेही जावा सगळीकडची लोक एकसारखीच आहेत. सगळ्यांनी तर नावं टाकलेत ह्याच्यावर, या आर्चवर. आणि इतकं गार आहे ना, हे प्रमाणाच्या बाहेर एक गार आहे. आता आमचं बघून झालंय आणि फोटो पण काढून झाले. ऊन पण पडलंय, वारं तर इतकं सुटलंय ना भयंकर. आणि आम्हाला जायचं होतं झूला, पण आता ते पॉसिबल नाही आहे कारण 5 वाजता झू बंद होतो. त्यामुळं आता आम्ही पुढच्या विकेंडला येणार आहे. चाललोय पार्किंगमध्ये, चाललोय घरी. 4:30 आता जायला 1 तास लागेल. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत